काल तुम्ही बातमी ऐकलीच असेल. खान सर म्हणून एक आहेत त्यांचं, आणि यादव म्हणून आहेत त्यांच्या क्लासमध्ये, म्हणजे त्यांची चढाओढ की आमच्या क्लासमध्ये जास्त विद्यार्थी यायला पाहिजे आणि आपण जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये आकर्षित केले पाहिजे. ह्यावरून त्याच्यावरून चाललेला हा थोडासा डाव. आता त्याच्यामध्ये खान सर म्हणतात माझ्यावर यादव या लोकांनी माझ्यावर हल्ला केला, कारण मी कमी फीमध्ये मुलांना शिकवतं. तर त्यांचं म्हणणं होतं की मी एवढ्या कमी फीमध्ये शिकवू नये, आणि यादवांचं म्हणणं आहे की ह्यांनी माझ्यावर पहिलं हे केलं, मारहाण केली. जे काय असेल खरं खोटं किती वर्षानंतर बाहेर येईल मला माहीत नाही. पण ह्या सगळ्यामध्ये म्हणजे बातम्या ऐकता ऐकता लक्षात आलं की कॉन्स्टेबलच्या पोस्टसाठीच्या परीक्षेमध्ये आमच्यातली मुलं जास्त सिलेक्ट झाली असं काही. म्हणजे ज्या क्लासचं म्हणणं आहे की माझे 15,000 झाले, माझ्याकडून 11,000 झाले, माझ्यात, तर ती जर टोटल मारली तर ती काहीतरी 42,000 होते टोटल, आणि टोटल रिक्रुटमेंट झाले 19,000. म्हणजे कुठल्या रेशिओने काय आहे काही कळत नाही. एक मुलगा किती क्लासेसला जात होतं माहीत नाही, एक कॉन्स्टेबलच्या परीक्षेसाठी. आणि हे वाद आता दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. तसंच एखादा मूल नीटमध्ये किंवा जे ट्रिपल मध्ये आला वगैरे की प्रत्येक क्लास दाखवतो की माझं हे मूल माझ्या क्लासमधून आलेलं आहे, माझ्या क्लासमधून त्याला शिकवलेलं आहे. म्हणजे तुमच्या मुलाला ते मॉडेल बनवणार. तुमचं मूल त्यांचा मॉडेल झालेलं आहे, आणि तेही तुम्ही पैसे द्यायचे, फी द्यायची, आणि तुमच्या मुलाला त्यांनी मॉडेल केलेलं असतं. बरं, जे खूप चांगले मार्क मिळवतात त्यांच्याबद्दल काही म्हणणं नाही. चला, त्यांचं आयुष्य चांगलं होईल हे सर्टिफिकेट तरी मिळालेलं आहे. त्या सर्टिफिकेटच्या जोरावर त्यांना एक अनुभव मिळण्यासाठी एक चांगली नोकरी म्हणा, काहीतरी उद्योग म्हणा, काही करतात तरी हे ज्ञान त्याच्यामध्ये, मग पुढे त्याच्या यशापयश पुढच्या त्यांनी खरोखर किती ज्ञान मिळवलं आहे त्याच्यावर असणार आहे. पण मला ना खरंच हल्ली जाणवायला लागलं आहे, जसं ह्या क्लासेसच्या बातम्या वगैरे वाचतो त्यावेळेला, की पालकांना लक्षात येतं आहे का की आपल्या मुलाला, आपल्या पाल्याला क्लासेस एक मॉडेल बनवतात त्यांच्या जाहिरातीचं, त्यांच्या क्लासच्या जाहिरातीचं. आणि ते पण कसं, तुम्ही पैसे फी करणार, तुमचं बाळ त्याच्यावर, पाल्य तुमचं मेहनत घेईल, आणि मजा मात्र कोण घेणार आहे? कोचिंग क्लासेस. तुमच्या मुलाला जाहिरातीवर दाखवून तुमच्या मुलाच्या नावाचा, त्याचा फोटोचा, त्याच्या मार्क्सचा उपयोग करून माझा क्लास चांगला हे दाखवायचा प्रयत्न चाललेला असेल. पुन्हा अजून एक दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगते, तुम्हाला आठवत असेल तर अग्निवीर ही स्कीम सरकारने काढली होती. त्याला सगळ्यात पहिला विरोध हा क्लासेसवाल्यांनी मुलांना सांगून, मुलांकडून तोडफोड वगैरे करून. बिहारला हा प्रकार खूप झाला, कारण बिहारची खूप मुलं लष्करात वगैरे जातात, की हे चुकीचं आहे. मुलांचं ह्याच्यातून, अग्निवीरमधून मुलांचं पूर्ण बरबाद करतात. 4 वर्ष त्यांची नोकरी करून मुलांना काय 4 वर्षामध्ये हे करणार का? त्यांचं पुढचं फ्युचर काय? नीट ती काय आहे संकल्पना हे बघितलं नाही. पुढे त्या मुलांचं काय करणार आहे कसलंच बघितलं नाही. फक्त विरोध करायचा म्हणून विरोध केला. किती गाड्या पेटवल्या, काय काय झालं, आणि कितीतरी मुलांविरुद्ध केस खटले हे झाले. आणि बऱ्याच मुलांना ह्याच्या पुढे गव्हर्नमेंटच्या कुठल्याही नोकरीला, लष्कराच्या परीक्षेला बसता येणार नाही असं ह्यांनी त्या मुलांना इतकं भडकवलं की त्या वादामध्ये मुलांची होरपळ झाली. आता तसंच पुन्हा ह्या MY म्हणजे
हे खान सर मुस्लिम आणि ते यादव ह्यांचा भांडणामध्ये आमचा क्लास मोठा, आमचा चांगलं, ते दिव्य कीर्तीवाले त्यांची अजून वेगळीच चाललेली असते. हे क्लासेस घेत आहेत का राजकारण करतायत? तुमच्या मुलांना मॉडेल बनवून तुमच्याच खिशातले पैसे घेऊन तुमच्याच मुलाच्या ज्ञानाचा आधार घेऊन हे आपलं नाव पुढे करतात. म्हणजे दोन्ही त्यांच्या म्हणजे ते पारिजातकाचं म्हणतात ना, फुलं झाडं एका जागेला, फुलं मात्र दुसरीकडे. म्हणजे मूल तुमचं, ज्ञान तुमच्या मुलाचं, आणि त्याचं फळं मात्र तुमचं मूल मिळेल तेव्हा मिळेल, त्याचं भविष्य होईल तेव्हा होईल. अजूनही ते मूल शिकत असणार, पण त्याचा फायदा मात्र हे क्लासवाले घेणार. बघा, विचार करा. आपण क्लासेसला मुलांना शिक्षण मिळतं आहे म्हणून घालतो आहे, आपल्या मुलांना एक जाहिरातदार जे एक मॉडेल बनवायला घालतो आहे? त्यांचं खरोखर ज्ञान त्यांना होतं आहे का? त्या ज्ञानाचा पुढे त्यांना उपयोग होणार आहे का? हे बघूनच तुमचे पाकिटातनं पैसे काढून लाखोने पैसे तुम्ही करणार. शाळेची फी असेल तर आपण खूप ओरडतो, शाळेची फी सरकारने वाढवली. शाळेचे डिग्रेडेशन ह्या क्लासेसच्या वाढीमुळेच झालेली आहे. आमच्या पिढीतले मला वाटतं 70-80% सरकारी शाळेतून शिकले. मग क्लासेस नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. काही लोकांना ज्यांना अगदीच जमत होतं, खूप वरचे ह्याला जात होते, काही लोकांनी क्लासेस लावले असते. अगदी हाताच्या बोटावर मोजण्यासारखे 2-4 क्लासेस. आता मला आठवतात, आमच्या काळाला पिंगेश क्लासेस आणि असे 2-3 क्लासेस होते फक्त, म्हणजे अगदी नावाजलेले. बाकी छोटे छोटे क्लासेस जे पर्सनल, तुम्हाला जिथे त्याचं व्यवसायीकरण नाही, तिथे शाळेसारखंच तुमच्या 60-70-80 मुलांमध्ये त्या मुलाला शिकता येत नाही. त्याला जरासं पर्सनल टच लागतो, त्याला जरा वेगळं लागतं. तशा ते 4-5 मुलांना तशा मुलांना हे. म्हणजे इथे तर आता खान सरांचं जर तुम्ही बघितलं तर ऑनलाईन देतात, 200 रुपये काहीतरी घेतात, आणि ॲट अ टाईम ते 1000 मुलांना शिकवतात. मग ह्याला लिमिटेशन नको का? आता तुम्ही जरी तंत्रज्ञानाचा वापर करत असेल, पण ते मूल खरंच शिकतं आहे का? ते नुसतं बसतं आहे ऑनलाईन आणि हावर्स घालतं आहे, फेस हे करतं आहे, आणि त्याच्या डोक्यात काय गेलं आहे की नाही हे कसं कळणार? आणि पालकांचा पैसा मात्र अक्षरशः लुबाडला जातो. आणि ह्याला पालकांनीच, कारण मुलं लहान आहेत, मुलं 4 लोकांचं ऐकून, जाहिरात बघून, माझे मित्र गेले म्हणून त्या एखाद्या क्लासला त्याच क्लासला मला जायचं म्हणून हट्ट करतील. पण तुमचं मूल कोणाचं तरी मॉडेल होत नाही ना, ह्याकडे लक्ष द्या. तुमचं मूल कोणाचं तरी बहकाव्यामध्ये येऊन काही तोडफोड करायच्या उठत नाही ना, ह्याच्याकडे लक्ष द्या. कारण एक क्लासवाले आपली तुंबडी भरण्यासाठी तुमच्या मुलाचा वापर करतात. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.